पवार गटाकडून सिडको विरोधामध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे। मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। बिवलकर जमीन वाटप वाद आणि या प्रकरणी हा संपूर्ण वाद आता सिडकोच्या दरबारात गेलाय। पवार गट या प्रकरणी आक्रमक झालेला आहे। संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। दरम्यान वाद वाढतोय हे लक्षात येताच जमीन मालक बिवलकर आणि प्रशासकीय संस्था सिडको यांच्याकडून आपले खुलासे देण्यात आलेले आहेत। गेल्या अनेक दिवस ही मंडळी गप्प बसून होती, हे मात्र विशेष। या सर्वांना सांगू इच्छितो की या सर्व आरोपात अजिबात तथ्य नाही। त्यावेळी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आमच्याकडे आहे। आज प्रेस नोट रिलीज करत आहे, पण येणाऱ्या काळात मी लवकरच भेटणार आहे। यामध्ये कोणत्याही 50,000 कोटीचा दावा अस्तित्वात नाही, जमीन अस्तित्वात नाही, हे सर्व खोटे आहे। एक बिवलकर कुटुंबियांना 12.5% अंतर्गत जमीन दिलेली आहे, त्याबद्दल या ठिकाणी चर्चा होत आहे। त्याबद्दल सिडकोची भूमिका अशी स्पष्ट आहे की जेव्हा 1970 मध्ये सिडकोची निर्मिती झाली तेव्हा आपण ही जमीन संपादित केली। त्या जमिनीमध्ये आपण कॉम्पेन्सेशन दिले। त्याच्यानंतर लोकांची मागणीप्रमाणे शासनाने असा निर्णय घेतला की त्यांना 12.5% सुद्धा जमीन देण्यात यावा।